लहानपणापासून आईबाबांची इच्छा होती की उच्च शिक्षण घ्यावं, मग ते कुठल्याही क्षेत्रातलं असो. विविध नाटकांमधनं कामं केली. त्यामध्ये सगळ्यात जास्त माझं चालणारं नाटक होतं ते ठष्ट. आणि ठष्टच्या आधी देखील माझी खरं या व्यावसायिक नाटकांमध्ये सुरुवात झाली होती ती शिवाजी अंडरग्राऊंड या नाटकापासून. या नाटकाचं मी कॉस्ट्यूम आणि असिस्टंट डिरेक्शन केलं. आणि या नाटकाच्या दरम्यान जे माझ्या जोडीदार आहेत राहुल भंडारे यांची आणि माझी भेट झाली होती. खरं तर त्यानंतर आम्ही 2-3 वर्ष एकमेकांच्या संपर्कामध्ये. हा खरा माझ्या आयुष्याचा जोडीदार ठरू शकतो आणि चांगला जोडीदार हाच आहे. तेव्हा मी लगेच आईबापांना सांगितलं. आणि या नाटकाच्या दरम्यान जे माझ्या जोडीदार आहेत राहुल भंडारे यांची आणि माझी भेट झाली होती. खरं तर मला जे करायचे तेच त्यांचे देखील स्वप्न आहेत, त्यांना देखील तेच अपेक्षित आहे. आणि दोघांचं ट्युनिंग एकमेकांसोबत चांगलं जुळायला लागलं. म्हणजे आमच्या ह्या मैत्रीचं रूपांतर नंतर एका घट्ट मैत्रीमध्ये झालं असं म्हणता येईल. हा खरा माझ्या आयुष्याचा जोडीदार ठरू शकतो आणि चांगला जोडीदार हाच आहे. तेव्हा मी लगेच आईबापांना सांगितलं. आणि आईबाबांनी खूप हसत खेळत आमच्या दोघांच्याही या प्रवासाला परवानगी दिली. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आणि आजचा खरं तो हा दिवस आहे, निमित्त आहे आजचा दिवस. ज्या दिवशी आईबाबांनी ओके असं सांगितलं होतं तोच माझ्यासाठी खरा आनंदाचा दिवस होता. चारपाई वही ठंडी पुरवाई रास्ता देखे, दूधों की मलाई वही मिट्टी की सुराही रास्ता देखे। टूटी चारपाई
खूप आनंद वाटतोय की राहुल भंडारेंसोबत लग्न करते आणि त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला भेटल्या आहेत, यापुढेही शिकायला भेटतील आणि आज पूजा त्यांच्या घरी जाते याचा खूप खूप आनंद वाटतो. आणि राहुल सारखा मला जावई मिळतोय. आज पवन जरी मुलगा असेल तर ते माझा मोठा मुलगा म्हणूनच मला मिळाला. दोघांकडे पाहून मला खूप आनंद होतोय आणि आज खऱ्या अर्थाने माझी मुलगी एक चांगल्या घरात जाणार, सुखी संसार करा, आनंदात राहणार आणि आज भरभरून दोघांना खूप खूप शुभेच्छा देते. कुमसुम सावली अलगद धावली, हिरवळली पुन्हा मखमल प्रेमाची. रिमझिम भासले रुणझुण वाजले, नकळत छेडली सरगम प्रेमाची.